सांगली मिरज जीएमसी आयबीपीएस घेणार आहे आणि आयबीपीएस हे मराठी कसं विचारते हे समजून घ्या. इथे नकारार्थी वाक्य, अचूक शब्द, रिकाम्या जागा, आपण हे 4 टॉपिक्स पाहू. या 4 टॉपिकचे आपण 10 प्रश्न 40 प्रश्न पाहू या लेक्चरमध्ये. लेक्चर पूर्ण पहा, समजून घ्या आणि पेपरला जा. होऊ शकते कदाचित हे 40 प्रश्न पाहून तुम्ही जर आज 25 पैकी 21 वर असाल तर तुम्ही 25 पैकी कमीत कमी 24 वर जाल. 2 जर मार्क्स वाढले, 3 मार्क्स वाढले तर आपण हजारो मुलांच्या वर समोर जातो, हे समजून घ्या. ठीक आहे ना. बघा, पहिलं पाहू आपण नकारार्थी वाक्य. खालील वाक्याच्या अर्थात कोणताही बदल न करता नकारार्थी वाक्य करा. जसं आता इंग्लिश जर म्हटलं हे जर म्हटलं आय एम टीचिंग यू, मी तुम्हाला शिकवत आहे. आता निगेटिव्ह करा बरोबर. तो काय म्हणतो, आय एम नॉट टीचिंग यू, झालं निगेटिव्ह. पण प्रत्येकच शब्दामध्ये वाक्यामध्ये असं निगेटिव्ह लागत नसते. मराठीचे काही वेगळे नियम असतात, तसे इंग्लिशचे पण आहे, पण मराठीचे पण बघा, समजून घ्या. आपण सणाच्या दिवशी नवी वस्त्रे धारण करावीत. आता याचं निगेटिव्ह काय होते, आपण सणाच्या दिवशी नवीन वस्त्रे धारण करायची नाही, असं होते काय? नाही, असं नाही होत. जेव्हा आपल्याला असं विचारलं जाते की वाक्याच्या अर्थात कोणताही बदल न करता नकारार्थी वाक्य बनवा, तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे की वाक्यात बदल नाही करायचा. इथे बदल झाला, टीचिंग अँड नॉट टीचिंग, वाक्यात बदल झाला. इथे टीच तो करत आहे, इथे करत नाही आहे. इथे आपण सणाच्या दिवशी नवी वस्तू धारण करावीत किंवा करू नये, असं नाही. करू नये म्हणजे निगेटिव्ह नाही आहे ते वाक्य स्वतःमध्ये निगेटिव्ह आहे, पण ते याचं निगेटिव्ह नाही आहे. इथे अर्थ बदलला. आपण सणाच्या दिवशी नवी वस्त्र धारण करावीत, आपण सणाच्या दिवशी नवी वस्त्र धारण करायची नाही. ते वाक्य जरी निगेटिव्ह असलं पण ते या वाक्याचा अर्थ बदलवणारी आहे. मग अर्थ स्टेबल ठेवायचा. बघा, आपण सणाच्या दिवशी, आता आपण सणाच्या दिवशी हे तर फ्रेज, ही जी फ्रेज आहे ना, ही कॉमनच राहणार आहे. प्रत्येक वेळेस ते वाचायची नाही. नवीन वस्त्र धारण करू नये किंवा आपण नवीन वस्त्रे धारण करावीत. मग काय, मग आता अशा वेळेस नवी आणि नवीच जुने असा तो वापरावा आणि करावीच करू नये असा तो वापरावा. नवी येणार नाही, मग राहिलं जुनी आणि जुनीच, बरोबर आहे. सी आणि डी. आपण सणाच्या दिवशी जुनी वस्त्र धारण करू नये म्हणजे नवीन करावी, बरोबर आहे. अर्थ बदलला काय? नाही बदलला, अर्थ सेमच आहे. आता आपण सणाच्या दिवशी जुनीच वस्त्र धारण का घालू नये हे तर प्रश्न आहे. तो मग उत्तर निघालं हे उत्तर निघालं सी आलं. आपण सणाच्या दिवशी जुनी वस्त्रे धारण करू नये म्हणजे काय करायचं, म्हणजे नवीन वस्त्र धारण करायची. झालं बरोबर. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला काय? नाही, अर्थ नाही बदलला, वाक्य झालं निगेटिव्ह. जर म्हटलं असेल तो ब्रेकअप नंतर आनंदी आहे. आता आपल्याला काही तो ब्रेकअप नंतर तो ब्रेकअप नंतर आनंदी आहे म्हणजे काय, तो आनंदी नाही असं होईल का? निगेटिव्ह नाही. हा, ते वाक्य निगेटिव्ह झालं, पण या वाक्याचा त्याने अर्थ बदलवला. आपल्याला अर्थ बदलला नाही पाहिजे. तो ब्रेकअप नंतर आनंदी आहे, तो ब्रेकअप नंतरही दुःखी नाही, संपला विषय. काय केलं आपण? आनंदीचं दुःखी केलं आणि आहेच नाही केलं. आता वाक्याचा अर्थ, आता त्यांचं काय म्हणणं होतं की बा वाक्याच्या अर्थात कोणताही बदल न करता निगेटिव्ह कर, हे समजलं पाहिजे. बघा मित्रांनो, आता एक गोष्ट आहे, एक समजून घ्या. 25 पैकी तुम्हाला 18 मार्क्स 19 मार्क्स सहज मिळून जाईल, कारण मराठी आहे, इंग्लिश आहे, सोपं आहे. पण 25 पैकी जर तुम्हाला 24 मिळाले किंवा कमीत कमी 23 मिळाले तरच तुम्ही स्पर्धेमध्ये आहात, हे समजून घ्या. जर तुम्ही म्हणत असाल की आपल्याला 25 पैकी 20 मिळाले सर, चूक. 5 मार्क्स शिल्लक आहे, त्या 5 मार्कांमध्ये हजारो मुलं पडलेली आहे आणि म्हणून आपल्याला मराठी असो की इंग्लिश 25 पैकी 23 किंवा 24च मिळाले पाहिजे. आणि ते कसे मिळतील याचा आपण सराव करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, याचा विचार करायला पाहिजे, बरोबर. तलावामध्ये पाणी कमी होते म्हणजे काय, जास्त नव्हते,
तलावामध्ये पाणी कमी होते, तलावामध्ये पाणी नव्हते, हेट आपण काय करू, कमीचं जास्त करू, जास्त, आणि होतेचं नव्हते करू, नव्हते, होते नव्हते. तलावामध्ये पाणी कमी होते, जास्त नव्हते, कुठे जास्त नव्हते, तलावामध्ये पाणी जास्त पाणी नव्हते, बरोबर आहे. समजलं? आता या ठिकाणी एक आणखी एक मराठीतला गहन अर्थ आहे, होतेच होते, होते. आता लोक म्हणते ना, आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो होता, कोणी काय म्हणते होता नको म्हणू, होता म्हण. का बरं? नाही, होता थोडस गावरानी वाटते. अच्छा, मग नव्हता कसं वाटते? होता, होता नव्हता, होता तो घरीच होता, तो घरीच नव्हता, बरोबर. मग तुम्ही होता जर निगेटिव्ह आहे किंवा गावरानी आहे किंवा बोली भाषेतला आहे, मग नव्हता काय आहे, न होता पाहिजे होता, असो. हा वाद आहे ऍक्च्युली. ग्रामीण भाग, ग्रामीण लँग्वेज आणि पुस्तकी भाषा म्हणजे प्रमाण भाषा, म्हणजे प्रमाण भाषा शुद्ध आणि ग्रामीण अशुद्ध असं लोक मानतात, पण आपण मानू नये. कारण ग्रामीण तिथे शुद्ध आहे, ग्रामीणमध्ये, आणि शहरीमध्ये हे शुद्ध आहे. ठीक आहे, कोणतीच भाषा अशुद्ध नसते. हा, अशुद्ध शब्द असतो, समोर आहे आपल्याला, अशुद्ध फक्त शब्द असतो, तोही काना, मात्रा, वेलांटी, उकार चुकीचा लिहिला तर. भाषा कोणती अशुद्ध नसते. हा, हे आपलं ऍप्लिकेशन आहे एबीसी एज्युकेशन, हे इन्स्टॉल करायचं प्ले स्टोरवरून, आणि यामध्ये 1 आणि 2 जानेवारी या दोन्ही तारखा लक्षात ठेवा, आणि एबीसी पॅकेज हे नाव लक्षात ठेवा. या पॅकेजमध्ये हे सगळे कोर्सेस, मराठी आयबीपीएस मराठी इंग्लिश, टीसीएस मराठी इंग्लिश, आयबीपीएस टीसीएस मराठी टेस्ट सिरीज, इंग्लिश टेस्ट सिरीज किंवा मग अप्लाइड इंग्लिश, सगळं मटेरियल या आपल्या एबीसी एज्युकेशनवर जे सगळं मटेरियल असेल, त्या सगळ्या मटेरियलचं आपण काय केलं, आपण केलं कलेक्शन, ऑल कोर्सेस इन वन कलेक्शन, वन पॅकेज. तर नाव दिलं आपण एबीसी पॅकेज. आणि हे याची फी जवळपास 6,000च्या वर जाते सगळ्या कोर्सेसची. पण आपण 1 आणि 2 जानेवारीला फक्त 499 ला हा कोर्स देत आहोत. म्हणून हे नाव लक्षात ठेवा. आणि 1 तारखेला म्हणजे 31 तारखेला रात्री सुरू होऊन जाईल कोर्स. हा कोर्स सर्वांकडे असू द्यावा. कोणी म्हणेल सर आमचे तर पेपर आताच आहे, नंतर नाही आहे. मग अरे पण नंतरची एक्झाम आहे ना. तुम्हाला या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षांची मिळते. म्हणजे 1 जानेवारीला कोर्स घेतला की 31 डिसेंबर पर्यंत मराठी आणि इंग्लिश साठी काही नवीन कोर्स कोणता घेण्याची गरज नाहीये. फक्त अभ्यास करा. मी आहे तुमच्यासोबत. काही अडचण आली मला विचारत चला. काही अडचण येऊ मला विचारा, फोन लावा, मेसेज करा. ठीक आहे ना. माझे वडील खूप मेहनती आहेत. याचं काय होईल? खूपच काय होईल? जराही मेहनती नाहीत. सॉरी, जराही ऐदी नाहीत, आळशी नाहीत. आळशी हो आहे तर काही नाहीत. माझे वडील खूप मेहनती आहेत म्हणजे ते जराही आळशी नाहीत. म्हणजे हे 3 शब्द बदलवले आपण. माझे वडील अजिबात आळशी नाहीत हे होऊ शकते. माझे वडील खूप आळशी आहेत, चूक. माझे वडील मेहनती नाही, चूक. माझ्या वडिलांना मेहनत करायला आवडत नाही, वाक्य बदललं. माझे वडील आळशी करत नाही. माझे वडील खूप मेहनती आहे. माझे वडील अजिबात आळशी नाही असा अर्थ. खालील वाक्याच्या अर्थात कोणताही बदल न करता वाक्य नगरांती करा. त्याने आज सकाळी ग्रामसभेत सुचवलेली कल्पना चांगली आहे. आता त्याने आज सकाळी ग्रामसभेत सुचवलेली कल्पना चांगली आहे. मग हे तर सारखंच राहील ना. त्याने आज सकाळी असं तर होणार नाही. त्याने तिने होईल, आज उद्या होईल, सकाळचं रात्री होईल असं होणार नाही ना. असं हे तर असं कॉम्प्लिमेंट भाग आहे. कल्पना चांगली आहे, कल्पना वाईट नाही. म्हणजे चांगलीचं काय केलं आपण? चांगलीचं केलं वाईट आणि आहेचं केलं नाही. तेव्हा याचा अर्थ सेम राहिला. मी काय म्हटलं, हा आपण सुचवलेली कल्पना चांगली आहे, काय वाईट नाही भाऊ. एकच आहे, अर्थ एकच आहे, अर्थ बदलला नाही. ठीक आहे ना. म्हणून त्याने आज कल्पना वाईट नाही. कुठे आहे? त्याने आज सकाळी ग्रामसभेत ही कल्पना वाईट नाही. अच्छा, सुचवलेली शब्द गाळलेला आहे. त्याने आज सकाळी ग्रामसभेत सुचवलेली ही कल्पना वाईट नाही. बरोबर आहे, वाईट नाही. चांगली नाही पाहिजे नाही, वाईट आहे पाहिजे नाही, चुकीची नाही असं पाहिजे नाही, बरोबर नाही पाहिजे. बरोबर आहे. त्याने आज सकाळी ग्रामसभेत ही सुचवलेली ही कल्पना वाईट नाही पण चांगली आहे. अर्थ बदलला नाही.
आपण बाजारातून विकत आणलेल्या चैनीच्या वस्तू महाग असतात. चैनीच्या वस्तू महाग असतात म्हणजे चैनीच्या वस्तू स्वस्त स्वस्त नसतात. फरक बघा. आपण बाजारातून विकत आणलेल्या हे तर कॉमनच आहे. चैनीच्या वस्तू महाग असतात. अरे चैनीच्या वस्तू स्वस्त असतात. मला बोलताना एकच वाक्य 2 वेळा रिपीट करतो. अरे चांगला आहे तू, वाईट नाही तू. म्हणजे चांगला आहे म्हणजे वाईट नाही, निगेटिव्ह करायचं. चैनीच्या वस्तू महाग असतात म्हणजे स्वस्त नसतात. समजून घ्या, स्वस्त नसतात. चैनीच्या वस्तू महाग नसतात, चूक. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात हे बरोबर. चैनीच्या वस्तू कामाच्या नसतात, हे तर काही वेगळंच वाक्य आहे. चैनीच्या वस्तू महाग नसतील, काही संबंध नाही आहे. चैनीच्या वस्तू स्वस्त असतील नाही. महाग स्वस्त नसतात म्हणजे महाग असतात. चैनीच्या वस्तू महाग असतात, स्वस्त नसतात. अर्थ बदललाच नाही. भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला म्हणजे पराभूत झाला नाही. पटकन समजलं पाहिजे, वाक्य दिसल्यावर समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी बोलतो तेव्हा हे सहज कळलं पाहिजे आपल्याला की हे वाक्य बोलला, याचं निगेटिव्ह काय होईल, याचं असर्टिव्ह सेंटेन्स काय होईल, याचं प्रश्नाचं कसं बनवता येईल, याचं होकारार्थी कसं होईल, नकारार्थी, हे आपण स्वतःच मनाच्या मनात जाऊन घेतलं पाहिजे. हे केलं एकदा की नंतर मग तुम्हाला जास्त गोष्ट शिकायची गरज नाही. कारण हे बघा IBPS आहे, हे काही एमपीएस बघा. MPSC मध्ये तुम्हाला डिटेल नाम, सर्वनाम, अमुक तमुक सगळ्या गोष्टी विचारेल. त्यामध्ये पारंपरिक पुस्तक तुम्हाला आहे. पण जेव्हा IBPS चा विषय येतो IBPS चा, तेव्हा IBPS जे इंग्लिश मध्ये घेते बँकिंगला, त्याची मिरर इमेज म्हणजे मराठीचं IBPS आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींवर एकच गोष्ट गुणकारी आहे, आपलं हे अप्लाइड मराठीचं पुस्तक. यात अगदी IBPS टीसीएसचं पॅटर्न दिलेला आहे, एक्झॅक्ट तसा आहे तसा. ठीक आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पारंपरिक अभ्यास न करता सरळ सेवेसाठी स्पेशल अभ्यास करायचा. हे पुस्तक सगळ्यांकडे असू द्यावे, सगळ्यांकडे असू द्या. 368 प्लस हे 8 म्हणजे 450 पेजेसचं पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये कमी ठिकाणी उपलब्ध राहिलेलं आहे. ठीक आहे, आम्ही उपलब्ध करून दिलो. आता हे संपत आल्या प्रति याच्या. ठीक आहे, ह्या प्रति मागवण्यासाठी 7620905929 या पुस्तकावर, हे पुस्तक ऍक्च्युअली 400 रुपयांचं आहे. ठीक आहे, त्यावर 50% ऑफ चालू आहे केवळ 25 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान. म्हणून या नंबरला कॉल करा, मेसेज करा आणि त्यांना म्हणा की मला हे पुस्तक घरपोच पाहिजे. ते तुम्हाला अगदी 200 रुपयामध्ये हे पुस्तक घरपोच उपलब्ध करून देतील. ठीक आहे, चलो. भारतीय संघ विजयी झाला म्हणजे पराभूत झाला नाही. विजयी झाला म्हणजे पराभूत झाला नाही. कुठे आहे? पराभूत झाला नाही. पराभूत झाला काय नाही. मग तर वाक्य निगेटिव्ह झालं पण ते त्याचा अर्थ बदलला. अर्थ बदलला नाही पाहिजे. विजयी होणार नाही काही संबंध नाही. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला म्हणजे कोणाशीही वाईट बोलू नका. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला म्हणजे कोणाशीही वाईट बोलू नका. हे सोपं असते, फक्त सराव करणं गरजेचा असतो. म्हणजे मी जर म्हणत असलं सोपं आहे पण ते आहे सोपंच, पण तुमचा सराव करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर ब्लँकली पेपरला गेले तर तुम्हाला केवळ 25 पैकी 18 मार्क्स मराठीला इंग्लिशला मिळतील. ते सोपं आहे. खरा प्रवास असतो 18 ते 24चा किंवा 25चा, मग इथे मजा. प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे, दुःख मानू नये. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये. प्रत्येक गोष्टीत सुख मानावे, कोणत्याही गोष्टीत दुःख मानू नये. ठीक आहे ना, प्रॅक्टिसची गरज आहे. त्याने भिंतीवर रेखाटलेले चित्र खराब आहे म्हणजे चांगले नाही. खराब आहे, चांगले नाही. बरं आपल्याला कोणत्या शब्दाचं निगेटिव्ह करायला पाहिजे ते समजलं पाहिजे. बघा, प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे. आता प्रत्येक गोष्टीचे दुःख मानू नये असं तर होणार नाही. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये. हा, असं. त्याने भिंतीवर रेखाटलेले चित्र खराब आहे. आता आपल्याला फक्त चांगलं नाही हेच पाहिजे. चित्राचं किंवा रेखाटलेलं भिंती त्यांचं तिने होणार नाही. शब्दाचं कोणत्या निगेटिव्ह करायचं आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. त्याने भिंतीवर रेखाटलेले चित्र खराब आहे म्हणजे चांगले नाही. कुठे आहे? चांगले नाही, सुंदर नाही. हा, चांगले नाही किंवा सुंदर नाही. सुंदर आहे म्हणतो हा चूक, खराब आहे म्हणतो, छान आहे म्हणतो, चित्र नाही म्हणतो, चूक. माझ्याकडून स्पर्धा परीक्षेची घेतलेली पुस्तके 3 वेळेवर आणली. 3
माझ्याकडून पुस्तकं मागवली पण ती तिला वापस दिली, बिचारी पोती चांगली होती. माझ्याकडून स्पर्धा परीक्षेची घेतलेली पुस्तके तिने वेळेवर आणली. हा, माझ्याकडून स्पर्धा परीक्षेची घेतलेली पुस्तके तिने वेळेवर आणली. तिने उशिरा नाही आणली. समजून घ्या, वेळेवर, हा तो वेळेवर आला म्हणजे तो उशिरा नाही आला. होता माझ्यावर स्वतः घेतलेली पुस्तके, आपण घेऊ पुस्तकेपासून, ठीक आहे ना. पुस्तके तिने वेळेवर आणली, पुस्तके तिने उशिरा आणली नाही. हा, पुस्तके तिने वेळेवर आणली नाही, चूक. याचं हे निगेटिव्ह झालं पण अर्थ बदलला, अर्थाने बदल झालेला. पुस्तके परत आणली नाही असे नाही, घेतलेली पुस्तके परत दिलेच नाही, वाक्य चुकलं. पुस्तके तिने उशिरा आणली नाही म्हणजे काय, वेळेवर आणली. बरोबर, उशिरा आणली नाही म्हणजे वेळेवर आणली. उशिरा आणली नाही असे नाही, चूक. वेळेवर आणली म्हणजे उशिरा आणली नाही, संपला विषय. ते टाकायला पाहिजे. हा, आता बघा अचूक वाक्य कसं ओळखायचं प्रश्न तोही असतो. खालील अचूक वाक्य या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. हा, हे पुस्तक आहे ते आपलं ऑफलाईन मराठी, वाचून घ्या, प्रत्येकाकडे असायला पाहिजे. अचूक वाक्य ओळखा. माझा जन्म गरीब कुटुंबात झाला. बरोबर आहे, माझा जन्म गरीब कुटुंबात झाला. तिला खबरदारी घेणे आवश्यकच आलं आहे, आलं होते. बांगड्याची पेटी आणि पिशवी सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे. याच गच्चीवर दोघी पावसाळ्यात निघाल्या. आता बघा अचूक वाक्य ओळखलं आपण. आता गरीब कसं लिहितो आपण, गरीब, गरीबांना. वडील कसं लिहितो, असं लिहितो, वडिलांना. गरीब असं लिहायचं, गरीबांना मात्र असं लिहायचं. म्हणजे हा जो री आहे गरीब मधला, हा री कसा असते, कॅपिटल असते. सॉरी दीर्घ असतो, कॅपिटल असते, ठीक आहे, म्हणजे दीर्घ असतो. ह्रस्व असतो गरीबांना, प्रपोजिशन लागलं तर. गरीबांना, गरीबांसाठी. जसं आपण नागरिक लिहितो, नागरिक, हे बरोबर आहे. नागरिक, नागरिक हे चूक आहे, ठीक आहे. तसं मात्र हे नाहीये. गरीब हे बरोबर आहे, गरीबांना हे बरोबर आहे. वडील हे बरोबर आहे, वडिलांना, वडिलांचे, वडिलांसाठी हे बरोबर आहे. समजलं, चलो. मग आता गरीब कुटुंबात झाला म्हणजे हे वाक्य चूक आहे. तिला खबरदारी घेण्याची आवश्यकच आलं होतं. तिला कसं पाहिजे, तिला हा असा पाहिजे असतो, तिला. तिला, तिचा, तिने असे लिहायला पाहिजे. पण जर मी म्हटलं ती, तो सिंगल आहे म्हणून ती असा मोठा दीर्घ, ती, ही, ठीक आहे, तू, जो, ती. आणि तीच म्हटलं तरी ही असाच, तीच. तिला मात्र असा लिहायला पाहिजे, लक्षात. म्हणजे ही वाक्य चुकीचं आहे. बांगड्याची पेटी कशी लिहायची, पेटी लिहितो आपण, पेटी आपण असं लिहितो. पिशवी कसं लिहितो आपण, पिशवी आपण असं लिहितो. या सर्वांचा अभ्यास असायला पाहिजे मित्रांनो. IBPS चं पॅटर्न जरा वेगळं असते, ठीक आहे, म्हणून समजून घ्या. वेळ जाऊ देऊ नका. आजच पेपर आहे, आता काय कोणी काय म्हणते आमचा पेपर 31 तारखेला आहे, सर सांगा काहीतरी. पण नंतर पण राहिलंच नाही पेपर, नंतर पण पेपर राहिलाच आहे. आपण काय केलं त्यासाठी, मग सजेशन केलं की तुम्ही एक काम करा, 10 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला एक कोर्स आहे आपल्याकडे, गतिमान कोर्स. त्याची व्हॅलिडिटी 10 दिवसाची आहे. त्याची फी फार कमी आहे, अत्यंत कमी आहे. ॲप इन्स्टॉल करा, तुम्हाला त्या गोष्टीला हरी घेईल, बापरे लहान कमीच फी आहे, घेऊन टाका. पण हे झालं तात्पुरतं. लॉंग टर्म साठी 1 वर्षाची तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे ABC पॅकेजवर. म्हणून ABC पॅकेज हे नाव लक्षात ठेवा आणि ABC पॅकेजच घ्या, त्यामध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस मिळतील, ठीक आहे ना. वाक्य चुकीचं आहे. सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे, हे बरोबर आहे. याच गच्चीवर, गच्ची कसं पाहिजे, गच्चीवर दोघी कसं पाहिजे, दोघी शब्द असा पाहिजे होता, बरोबर आहे. म्हणून हे चुकलं. कोणतं बरोबर आहे, सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे. इथं जर कवटीत राहिलं असतं तरी चुकलं असतं. ओके, कोणतं बरोबर आहे, डी. अचूक वाक्य ओळखा, प्रश्न येतात, अचूक शब्द पण येतात. दूध पोळी नि दूध भात खाणारी जगातील ती एकमेव सिंही नसावी. अचूक वाक्य ओळखायचं आहे. कधी कधी चुकीचं वाक्य ओळखा असं येते. म्हणजे इथे 5 वाक्य दिलेले आहे, हा काय म्हणतो, अचूक वाक्य ओळखा. तर मग अशा वेळेस एकच वाक्य अचूक आहे, 4 चुकीचे आहे. कधी कधी 2-2, 3-3 चुकीचे असतात. मग खाली ऑप्शन येतात,
1 आणि 2 बरोबर, E आणि C बरोबर, D आणि A बरोबर असा अचूक वाक्य ओळखा. दूध पोळी आणि दूध भात खाणारी जगातील ती एकमेव सिंहीण असावी. ओके. फुलांतून फळांतून मधुरच वाहन असतो, वाहत असतो. फळांतून न हा तो एक्स्ट्रा झाला म्हणजे चुकीचा आहे. हेच अणुताईंचे खरे स्मारक ठरेल नंतर फुल स्टॉप पाहिजे अशी उभी रेषा हिंदीमध्ये असते, हे चुकलं. पण आमचं म्हणजे लहान लहान गोष्टी लक्षात येतात तुम्हाला. मराठी आहे, सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही बोलता मराठी ठीक आहे, आपले गाव पुरा महाराष्ट्र मराठी बोलतो, पण पूर्ण महाराष्ट्राला 25 पैकी 25 मार्क्स मिळू शकत नाही. अभ्यास करेल त्यालाच मिळेल, समजलं ना. हेच अणुताईंची खरे स्मारक ठरेल, चुकीचं. पण आमचं दैव बलवत्तर बाईचा जीव वाचला. जीव कसा असतो, जीव हा असा असतो, ठीक आहे ना. नंतर मग मानवी जीवन विसंवादी झाले. जीवन बरोबर आहे, पण मानवी कसं पाहिजे, मानवी बघ समजून घ्या. शेवटची जो शब्द असतो ना तो कधीही कॅपिटल असतो, दीर्घ असतो, जास्त वेळा. हा त्याला काही अपवाद आहे, तथापि असा असतो, आणि असा असतो, हे ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं, मी म्हटलं, तू म्हटलं, ती, ही, थू, जू, गु, भू, हे सगळं शब्द कॅपिटल असेल, दीर्घ असेल, ठीक आहे ना. पण हा जो नी आहे, हा नी एकटा जरी आला पण तरी तो आणीचा अपभ्रंश आहे, आणीचा अपभ्रंश आहे, आणि तो असाच लिहितो नी. तो नी ती गावाला गेल्या, ठीक आहे ना, असा अर्थ असतो. तुम्ही समजून घ्या. म्हणून इथे कोणतं हे सुद्धा चुकलेलं आहे, हे चुकलं. उत्तर हे जो करेक्ट आहे, दूध पोळी आणि दूध भात खाणारी जगातील ती एकमेव सिंहीण असावी, ठीक आहे ना. आपण जे तुम्हाला म्हटलं नाही इथे सुरुवातीला, काय म्हटलं मी, हे जे आहे चार आपण या लेक्चर मध्ये 2 कव्हर करू. नकारार्थी वाक्य आणि अचूक वाक्य, याचा दुसरा पार्ट बनवू आपण. अचूक वाक्य, अचूक शब्द आणि रिकाम्या जागा महत्वाची गोष्टी आहे, कारण खूप डीपली शिकवावं लागते, लेक्चर मोठा होऊन जाईल, ठीक आहे. तर इथून नकारार्थी वाक्य पाहिलं आणि अचूक वाक्य पाहू, नंतर थांबून जाऊ. नेक्स्ट लेक्चरला आजच घेऊ लेक्चर, ते अचूक शब्द आणि रिकाम्या जागा असं पाहू आपण, ठीक आहे. हा कोर्स सोडू नका. एबीसी लगेच डोक्यात ठेवा, एबीसी घ्यायचा आहे मला. अचूक वाक्य 2 गोष्टी असतात, अचूक वाक्य, अचूक शब्द. चुकीचे वाक्य, चुकीचे शब्द. म्हणजे तुम्हाला वाक्य कोणतं चुकीचं राहते बघा. इथे वाक्य चुकीचं कोणतं कुठं आहे, शब्द चुकला म्हणून वाक्य चुकलो, बरोबर आहे. शब्द बरोबर आहे, शब्द बरोबर आहे सगळे काही ठिकाणी, इथे ते बरोबर आहे. दूध पोळी आणि दूध भात खाणारी जगातील ती एकमेव सिंहीण असावी, वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. आता मला सांगा, हे वाक्य बरोबर आहे तर का शब्द बरोबर आहे म्हणून. अचूक वाक्य ओळखा. दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोडा दिसला, दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोडा दिसला. क्षेत्रातल्या पालवी कसं पाहिजे, वी असा पाहिजे, पालवीचे रूप कुठेही मनोहर असते. सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो. इथं वाङ्मयाचे इथं वाडमयाचे नाही, इथं शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. एखादा मनुष्य कसा पाहिजे, मनुष्य असं पाहिजे काय नाही, मनुष्य असा पाहिजे. केवढे अलौकिक करतो, हे चुकीचं आहे. सरस्वती कुठे पाहिजे, हा जो ती आहे ना तो असा पाहिजे, पण हे चुकीचं आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोड्या दिसला. चैत्रातल्या पालवीचे, हे चुकलं, पालवी चुकली. आता बघा काय बरोबर आहे, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो, हे वाक्य बरोबर आहे. आणि दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोड्या दिसला, हे वाक्य बरोबर आहे. अशा वेळेस तुम्हाला ऑप्शन वेगळे असतील, ए आणि डी. तुमचा विषय थोडा अभ्यास चांगला असला पाहिजे. अचूक वाक्य ओळखा. वाक्य कोणतं चुकीचं, जिथं शब्द चुकीचा आहे. हा एक वापरतो का आपण नाही, आपण काय आणतो, एक रेल्वे धडधडत निघून गेली, एक रेल्वे असं आपण एक नाही लिहत, जरी उच्चारित एक आहे पण हा एक बरोबर आहे. हा पण एक नाही, हा ऐक आहे, ऐक माझं, हा एक मला आंबा दे, ठीक आहे. हा एक तर आपण वापरत नाही, ठीक आहे. आणि म्हणून मग शब्द चुकीचा असला तर ते वाक्य चुकीचं असते.
भाषा चुकीची नसते, भाषा अशुद्ध नसते. यालाच अशुद्ध शब्द ओळखा, अशुद्ध वाक्य ओळखा, अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा असं येते. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. चुकीचं आहे. जिल्हाधिकारी धी कोणता पाहिजे, जिल्हाधिकारी असा पाहिजे, म्हणून हे चुकीचं आहे. कविवर्य नारायण सुर्वे, नारायण सूर्य खूप सभा संमेलने गाजवतात, तर संमेलने झालं, संमेलने पाहिजे. नारायण नंतर कॉमा नाही पाहिजे, चुकीचं आहे. हिरव्या गर्दर झाडांनी काळी कुट्ट पावले उजळ होतील, चूक. आता बघा, हिरव्या गर्दर झाडांनी काळी कुट्ट पावले उजळ होतील. काडी कुट्ट, काळी कुट्ट, काळी कुट्ट, काळी कुट्ट, हे चुकीचं आहे. इतिहास डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात त्याचा नेमका अन्वय लावता आला पाहिजे. बरोबर आहे. इतिहास काही चुकला नाही, डोक्यावर घेऊन, बरोबर आहे. ठीक आहे. इथे हा जो घेऊन आहे, घेऊन असं पाहिजे काय, नाही पाहिजे. इथं व आहेच नाही या वाक्यात. घेऊ, घेणे, घेणे या वाक्यात व आहे काय, नाही पाहिजे. मग अचूक वाक्य ओळखा. भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध ब्रिटिश अशी होती. भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध ब्रिटिश अशी होती. बरोबर आहे. प्रत्येकाला माणूस पण बहाल करणं हे निळ्या पहाटेचं स्वप्न आहे. निळ्या पहाटेचं, निळी पहाट असे लिहितो आपण, निळी आणि माणूस पण हे एकत्र पाहिजे, म्हणून चुकला. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्ती हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे व्यवच्छेदक आहे. इथे व्यवच्छेदक पाहिजे होतं, पण हे चुकलं. ऐतिहासिक काळापासून सु कसा पाहिजे, शेवटी जर न असेल तर सु असा पाहिजे, कॅपिटल पाहिजे, दीर्घ पाहिजे. अनेक राजे महाराजांनी भाडोत्री असा पाहिजे, कारण तो शॉर्ट शब्द आहे, कसा पाहिजे. बाळगले चूक. जागतिक तापमान वाढीस कसं पाहिजे, वाढीस, वाढीस असा कॅपिटल पाहिजे, दीर्घ पाहिजे होता, म्हणून हे चुकलं. ठीक आहे. जबाबदार राहणाऱ्या 6 मुख्य हरितगृह वायूमध्ये हे एकत्र पाहिजे. नायट्रस ऑक्साईडचाही समावेश कसा पाहिजे, असा चुकीचा शब्द आहे हा. आपण समावेश हा श काढतो, हा नाही श काढत, हा षटकोन श आहे. त्याला आमच्याकडे विदर्भामध्ये पोटफोळ्या श म्हणतात. ठीक आहे ना. हा बरोबर आहे, चुकीचा आहे. म्हणजे भीमा कोरेगाव इथे झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध ब्रिटिश अशी होती, हे बरोबर आहे. लढाई ही पेशवे विरुद्ध ब्रिटिश अशी होती. ठीक आहे ना. अचूक वाक्य ओळखा. महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच देशाच्या प्रगतीच्या विकासात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच नाही, हे जरी पुण्याचे जे लोक आहेत, हा मी सकाळपासून वाट पाहून राहिलो. पासन म्हणजे काय, व्हॉट इज पासन, चुकीच आहे. मी पासून नाही, हा मी तर सायंकाळपासून इथं बसलो. पासन नाही म्हणायचं रे, पासून म्हणायचं, भाषा शुद्ध ठेवायची वगैरे. महाराष्ट्राने सुरुवातीपासून नाही, चूक, पासून पाहिजे. आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीबाबत एकत्र पाहिजे. महाराष्ट्राचे नाव सत्र नाही, सर्वत्र. आता पुण्याच्या लोकांना काय शिकवायचं मला भाषा, पण ते पासनं वाचतं म्हणताना आपल्याला ते कन्नड ऐकायला खराब वाटतं. ठीक आहे. नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. उद्योगासोबतच पायाभूत सुविधांची निर्मितीमध्ये आज महाराष्ट्र पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये पाहिजे, सुविधांच्या निर्मिती चूक. आपल्या राज्याला भारताचे विकास इंधन म्हटले जाते, बरोबर. सांगा आता काय चूक आहे, काय बरोबर. हे चूक केलं आपण, डी चूक आहे. नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतो. विपरीत परिणाम, वितरित नाही, विपरीत. म्हणजे हे वाक्य चुकलं, हे चुकलं. इथं पासन हे चुकलं. कोणतं बरोबर आहे मग, हे. आपल्या राज्याला भारताचे विकास इंधन म्हटले जाते, महाराष्ट्राला. सध्या महाराष्ट्राचे जे कारभारी आहे ते गुजरातचं गुणगान करताना दिसतात, बरोबर आहे. चलो, 3 लाख मराठी भैया म्हणतो. 3 लाख भैयांना मी अमुक केलं तमुक केलं असे लोक तिकडे जिड्याला बोलतात, पण तो जाऊ द्या, विषय तो नाही राजकारणाचा. अचूक वाक्य ओळखा.
माती स्वतः पोषण मूल्यांची साखळी चालवते. पण पोषण मूल्य एकत्र पाहिजे. पण खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची अंगभूत क्षमता नष्ट होते. शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती, जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, मुसळधार पाऊस यामुळे जमीन धूप होते. शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती, जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, मुसळधार पाऊस असे कॉमा पाहिजे होते. म्हणजे चूक आहे. नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील. हे बरोबर आहे. माती सजीव कसं लिहितो आपण? सजीव असं लिहितो. सजीव नसतेच, पण माती अनेक सजीवांना हे जी असं पाहिजे स्वतःमध्ये सामावून घेते. हे वाक्य चूक. म्हणजे इथे कोणतं चूक? हे वाक्य चूक आहे. माती स्वतः पोषण मूल्यांची साखळी चालवते. खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची अंगभूत क्षमता नष्ट होते. शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती, जंगलतोड हे चुकलं होतं समजा. मग कोणतं बरोबर आहे? नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील. ओके. नैसर्गिक बरोबर आहे. ठीक आहे. इथे ए, बी आणि डी चुकीचं आहे. सॉरी, बरोबर आहे. अचूक वाक्य कोणतं? ए, बी, डी. अचूक वाक्य ओळखा. कोणत्याही लोकशाहीत हा तो वेगळा नाही पाहिजे. सार्वभौम नाही, सार्वभौम सत्ता ही लोकांकडे. ठीक आहे. चुकीचं आहे. म्हणजे सार्वभौम पाहिजे. राज्यात प्रथमच मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या, ठीक आहे, असं पाहिजे. मतदारांची संख्या 6,70,000 वाढली आहे. चूक. हे पण चूक. भारतीय कसं पाहिजे? भारतीय असा पाहिजे. कॅपिटल दीर्घ पाहिजे. चुकीचं. कृषी नाही, कृषी पाहिजे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सर्वांचे समाधान करून कधी सुटणार आहे? प्रश्न आहे ना तो. प्रश्न त्यांना पाहिजे, सुटणार ती कोण पाहिजे? चूक. संविधानासमोर सारेजण समान आहेत. कोणी रंग नाही किंवा कोणी रंक पाहिजे. कोणी रंक नाही, कोणी राव नाही. ठीक आहे ना. किंवा कोणी राजाने किंवा अस्पृश्य नाही. हे वाक्य चुकलेलं आहे. मग बरोबर कोणतं आहे? कोणते लोकशाही? याच्या बरोबर नाही. ठीक आहे. हो, आता आपण ऑप्शन फक्त चुकीच जायला पाहिजे. कदाचित हा जो रे आहे असा दिला तर हे सॉफ्टवेअरने असा लिहिला असेल आणि संख्या पण चुकीचं आहे. ठीक आहे. लोकांकडे लोकशाही सार्वभौम चुकलं. म्हणजे एकंदरीत मला सांगायचं काय तुम्हाला की सगळं असं असते. एकंदरीत मटेरियल असं असते. प्रश्न असं असतात. अचूक वाक्य ओळखा किंवा चुकीचं वाक्य ओळखा. इथे अचूक वाक्य ओळखा म्हणजे ए, बी, सी, डी, ई 5 ऑप्शन पैकी एकच अचूक असेल. किंवा चुकीचे ओळखा तर 5 पैकी एक चुकीचं असेल. ठीक आहे. किंवा मग ऑप्शन वेगळे असतील. जोवर सामान्य माणूस भुक्कने तळमळत असेल तर आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले नाही. चूक. सामान्य भुक्केने पाहिजे. भुक्के विरुद्धचे युद्ध हा मानव मुक्तीचा मार आहे. भुक्के नाही, भुक्के विरुद्धचे युद्ध नाही. भुक्के विरुद्धचे युद्ध नाही, युद्ध पाहिजे. भुक्के बरोबर असेल. भुक्के विरुद्धच्या लढ्याचे सौंदर्यशास्त्र पाहिजे. चूक. अन्न सुरक्षेचा अधिकार मूलभूत असून या संदर्भातल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता चंदनी पाहिजे. चंद्र शोधण्यात कोणाची जिंदगी बर्बाद होऊ नये. हे चुकीचं आहे. चंद्र पाहिजे. हे वाक्य करेक्ट आहे. डी. अन्न सुरक्षेचा अधिकार मूलभूत असून या संदर्भातल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अचूक वाक्य ओळखा. शेवटचं वाक्य आहे. जोवर सामान्य माणूस भुकेने लक्ष झालं काय एकच आहे. ठीक आहे, चालू. ठीक आहे. आता हे जे अचूक शब्द आणि पुन्हा एक आहे टॉपिक तो रिकाम्या जागा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. नेक्स्ट लेक्चर मी आजच करतो अपलोड संध्याकाळी. ठीक आहे. वाचता, बघा आणि मित्रांसोबत शेअर करा. हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो. आणि हे सगळे कोर्सेस जे आहे आपल्या ॲपवरचे हे इंग्लिश आणि मराठीचे आहे. हां, त्यामध्ये आपण एक IBPS टेस्ट सिरीज आणि TCS टेस्ट सिरीज
हे सगळं वेगवेगळं टाकलेलं आहे टेस्ट सिरीज मध्ये. त्यात 10 टेस्ट आहे, 10 PDF, 10 MCQs आणि 10 व्हिडिओ एक्सप्लेनेशन सगळे सरांचे. हे सुद्धा त्या ABC पॅकेज मध्ये समाविष्ट राहील. सगळं जे जे मटेरियल आपल्या ऍपवर आहे ते सगळं ABC पॅकेजवर समाविष्ट राहील. ABC पॅकेज सर्वांनी घ्यावे, सर्वांजवळ ते पॅकेज असायलाच पाहिजे. वर्षभर त्याची व्हॅलिडिटी मिळते, कारण मग हे पॅकेज नंतर मिळत नाही. मग नंतर ऍक्च्युली याच्यामध्ये ऑलरेडी 6,000 कोर्स प्राइसचे कोर्सेस आहे, पण याची फी असते मग 3,000 वर्षभर. म्हणून तुम्हाला 499 ला घ्यायचं आहे हे पॅकेज 1 आणि 2 तारखेला जानेवारीला. ठीक आहे. आणि काही अडचण आली मला विचारत चला, लगेच संध्याकाळी टाकतो व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. मित्रांसोबत सगळं शेअर करा. तुमचा जिल्हा कोणता आहे तेही सांगा, आणि आणि अजून कोणते कोणते टॉपिक लेक्चर करू ते सांगा. ठीक आहे. आपला पॅटर्न हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोक पाहतात. चलो, थँक्यू.